मुंबईत पहिल्याच पावसाने खड्ड्यांची पोलखोल केली आणि महत्त्वाचं म्हणजे ही पोलखोल चक्क मुंबई वाहतूक पोलिसांनीच केलेली आहे। खड्ड्यांमुळे मुंबईमधील रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे असं ट्विट मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे। त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त असल्याचा दावा करणारं प्रशासन सपशेल उघड पडलेलं आहे। पाहूयात। सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली। पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यातलीच एक म्हणजे वाहतूक कोंडी। खड्ड्यांमुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होते। सामान्य मुंबईकरांना खड्ड्यांचा मुद्दा काढला तर त्याला खोटं ठरवलं जातं, पण आता वाहतूक विभागानेच मुंबईतल्या खड्ड्यांची पोलखोल केली। दादर इथल्या शंकरशेठ पुलावर प्रचंड असे खड्डे आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते असं ट्विट वाहतूक पोलिसांनी केलंय। खड्ड्यांमुळे दादर टीटी ब्रिज इथं दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे। हे ट्विट वाहतूक पोलिसांनी केलंय। खड्ड्यांमुळे मुंबईतल्या रस्त्यांची काय स्थिती आहे, नागरिकांना कसा त्रास होतो हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। खड्ड्याचा त्रास अजून तर पाऊस चालू पण नाही झालाय। एक दोन वेळा पाऊस झाला बघा, रस्त्यांची हालत काय झाली आहे। खूप म्हणजे खूप। कसं लहान मुलांना घेऊन जाणार, कसं घेऊन जाणार, बायका पोरांना कसं घेऊन जाणार असं रस्त्याने। जब भी देखो कि साइड में ले गाड़ी, ओवरलोड माल है, गाड़ी की साइड में लो, तो गाड़ी का रोड तो सही करो तुम। आदमी गिर किसके वजह से रहा है? हाँ, सरकार को हर चीज़ चाहिए, वोट चाहिए, इलेक्शन आता तो बराबर आते हैं वोट लेने के लिए, तो रोड कौन सुधारेगा? ये तो हर साल का ऐसा हो गया है कि खड्डे हम लोग गिन नहीं सकते, इतने खड्डे हैं कि अगर थोड़ा बहुत है तो आदमी गिन भी सकता है। अभी आप देखिए, कल ही बारिश हुई थी, पूरा ट्रैफिक जाम हो गया था, जिसके खड्डे का कारण ही खड्डा है पूरा ट्रैफिक का। ये मुंबई का हाल हर साल यही है, कोई देखने वाला नहीं। और हर साल आप देखिए कि बाइक वालों का एक्सीडेंट ज़्यादा हो रहा है, ज़्यादा इसमें हर साल मर रहे हैं, लेकिन ना बीएमसी को ना महाराष्ट्र गवर्नमेंट को किसी को कोई पड़ी नहीं, कोई मरे। ये क्या है? खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल होत असताना संथ वाहतुकीला खड्डे हे कारण आहे यावर माझा विश्वास बसत नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। माझा तरी तितका विश्वास बसणार नाही, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुंबईमधले रस्ते हे काँक्रिटीकरण करायचा निर्णय घेतला, त्याचा मागचा उद्देशच हा होता की एका रस्त्यावरती खड्डे बुजवण्याकरता वर्षात 2-3 वेळा कामं करायची आणि ते पैसे काढून घ्यायचे। त्यापेक्षा एकदा रस्ता जर आपण काँक्रिटीकरण केला तर पुढच्या 10-15 वर्ष त्या रस्त्यावरती पुन्हा निधी खर्च करायची गरज पडणार नाही। दरम्यान मुंबईतल्या खड्ड्यांवरून चंद्रकांत खैरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सरकारचं काम संथ गतीने सुरू आहे, पावसामुळे त्यांची घाबरगुंडी उडाल्याचं खैरे म्हणाले। पाऊस एकदम आधी आल्यामुळे त्यांची घाबरगुंडी झाली, परंतु आता मात्र कामाला लागले। शिवसेनेच्या धट्ट्यामुळे, आदित्य साहेबांच्या धट्ट्यामुळे ते कामाला लागले। आता आमच्याकडे काय सगळीकडेच असं, महाराष्ट्रात सगळीकडेच असंच आहे, बरेच खड्डे आहे आणि त्यांनी कामं आता सुरू केले तोडफोड करायचं। मुंबईत पहिल्याच पावसानं प्रशासन उघडं पडलं। मुंबईची तुंबई झाली, सखल भागात पाणी साचलं, खड्डे उघडे पडले, वाहतुकीवर परिणाम झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेचे खड्डे मुक्तीचे दावे पावसात वाहून गेले। आता तर प्रशासनाचा एक भाग असलेल्या वाहतूक विभागानं खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं म्हणत खड्ड्यांची पोलखोलच केली आहे। आता तरी सरकार प्रशासनानं खड्ड्यांचं वास्तव लक्षात घेत उपाययोजना करावी आणि मुंबईकरांचा प्रवास सुकर करावा हीच अपेक्षा। कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।